नमस्कार. पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल यावरतून तयार होणारे जे अँगल्स आहेत त्या अँगलचे जे पियर्स आहेत त्या पियर्स तुम्हाला इयत्ता 8वी साठी त्यानंतर इयत्ता 9वी मध्ये याच्यावरती असणारे 3 टेस्ट आहेत, प्रॉपर्टीज आहेत. तर त्या असणाऱ्या प्रॉपर्टीज, मग त्या असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या करस्पॉन्डिंग अँगल, त्यानंतर अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल याच्यावरती प्रॉपर्टीज आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यावरती असणारे कर्व्हर्स पण आहेत. आता इयत्ता 8वी साठी तुम्हाला या असणाऱ्या पियर्स आणि त्यावरती विचारले जाणारे काही प्रश्न, तर त्यासाठी अगोदर तुम्हाला या असणाऱ्या तिन्ही प्रकारचे जे आहेत त्यामध्ये असणारे करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल, त्यालाच मराठीमध्ये संगत कोन, विक्रम कोन आणि आंतर कोन म्हटलं जातं. तर या असणाऱ्या ज्या पियर जे आहेत याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. आता नेमकं ट्रान्सव्हर्सल म्हणजे नेमकं काय, छेदिका म्हणजे नेमकं काय, तर ज्या वेळेला त्याची डेफिनेशन केली जाते त्यावेळेला त्याची डेफिनेशन या प्रकारे केली जाते की if a line intersect given two lines in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. तर जेव्हा दोन असणाऱ्या समांतर रेषांना एखादी छेदिका दोन भिन्न बिंदू मध्ये छेदते तिला छेदिका किंवा ट्रान्सव्हर्सल असं तिला म्हटलं जातं. तर इथे ज्या तुम्हाला लाईन्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत, लाईन एल ही लाईन एम ला पॅरलल आहे आणि लाईन एल ही त्यांची छेदिका आहे, मीन्स ट्रान्सव्हर्सल आहे. इथे लाईन एल लाईन एम ला पॅरलल आहे, एन ट्रान्सव्हर्सल आहे, एल एम ला पॅरलल आहे, एन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर यावरून कोणकोणते असणाऱ्या आपल्याला पियर्स मिळतात ते आपण बघूया. तर पहिले असणारी जोडी जी आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आता करस्पॉन्डिंग अँगलचे एकूण आपल्याला 4 जोड्या मिळतात. करस्पॉन्डिंग अँगलच्या आपल्याला किती जोड्या मिळतात? 4 जोड्या आपल्याला मिळतात. त्या कुठले 4 जोड्या मिळतात ते आपण बघूया. तर पहिली जोडी जी आहे ही पहिली जोडी आहे अँगल ए कॉन्ग्रंट अँगल सी, ही पहिली जोडी आहे आणि ही जोडी जी असते कॉन्ग्रंट असते. सेकंड पियर जी आहे अँगल बी कॉन्ग्रंट अँगल डी. थर्ड पियर बरोबर अपोजिट अँगल ई कॉन्ग्रंट अँगल जी आणि फोर्थ पियर अँगल एफ कॉन्ग्रंट अँगल एच. अशा प्रकारे 4 पियर्स आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलचे मिळतात. त्यानंतर अल्टरनेट अँगलच्या 2 पियर्स आपल्याला मिळतात. अल्टरनेट अँगल हा अँगल सी पियर तयार करतो आणि हा जो अँगल आहे हा अँगल त्या अँगलचे असा पियर तयार करतो. अशा प्रकारे 2 पियर्स आपल्याला अल्टरनेट अँगलचे आपल्याला मिळत असतात. मीन्स अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, सेकंड पियर अँगल बी कॉन्ग्रंट अँगल सी. याही असणाऱ्या पियर जे असतात या कॉन्ग्रंट असतात आणि याच्या 2च पियर्स आपल्याला मिळतात. त्यानंतर जे इंटेरियर अँगल जे आहेत हे सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते.
means interior angle pair are supplementary. Interior angle pairs are supplementary means first pair ही फर्स्ट पेयर आहे आणि हे सेकंड पेयर आहे. मीन्स ए अंश प्लस अँगल सी अंश इक्वल टू 180 डिग्री. त्या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश मीन्स सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीला मराठीमध्ये पूरक असं म्हटलं जातं, पूरक कोन. आणि सेकंड पेयर जी आहे अँगल बी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. अशा प्रकारे याच्या दोन पेयर्स आपल्याला इथे मिळतात. या तिन्ही असणाऱ्या कोणाच्या जोड्या जर तुम्हाला जर समजल्या तर तुम्हाला याच्यावरती येणारे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सोडवणं तुम्हाला सोपं जातं. याचा डेटा अभ्यास करा, नीट समजून घ्या. पुढचे असणारे अँगल्स जे आहेत किंवा त्याच्यावरती येणारे जे टेस्ट आहे ते तुम्हाला सोडवणं सहज सोपं जाईल. धन्यवाद.